Thank you, sir. Thank you very much. A very warm good evening to one and all. तन्वीने खूप सुंदर असं आपलं मनोगत मांडलेलं आहे. तिला प्रथमतः मी तिचा ऋणी आहे. थँक्यू आहे. बेस्ट ऑफ लक तुला इन फ्युचर साठी. थँक्यू सर. जगातील पहिले शास्त्रज्ञ ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. मुंह को काये ढूंढे बंदे मैं तो तेरे पास हूँ, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद मैं तो सारे संसार में हूँ. ज्यांनी सर्वप्रथम अंधश्रद्धेवर टीका केली ते पहिले समाज सुधारक संत कबीर, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत नामदेव. ज्यांनी स्वच्छता दूत म्हणून ज्यांना संबोधले जाते ते संत गाडगे महाराज. जानजो छानजो पछेच मानजो, ट्रूथ इज ब्युटी, ब्युटी इज ट्रूथ याचा ज्यांनी सिद्धांत मांडला ते संत सेवालाल महाराज. असे सर्व संत व वारकरी संप्रदायाला प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो. रयतेचे राजा ज्यांनी आपल्या रयतेमध्ये जातीपातीला न जुमानता समानता प्रस्थापित करण्याचे महान कार्य केले ते छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. विद्येचे दैवत, विद्येचे पुजारी, बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडविणारे व महिला शिक्षणाचे खरे उद्धार करते क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक शाहू महाराज. विश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जननायक बिरसा मुंडा, माता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई, माता भीमाई, फातिमाबे शेख व सर्व 85% बहुजनांच्या उद्धारासाठी व उत्थानासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे व आयुष्याचे एक एक दिवस, एक एक रात्र आणि त्या दिवसातील तासन तास त्यागला असे सर्व मातांना व सर्व महापुरुषांना प्रथमतः कोटी कोटी वंदन, विनम्र अभिवादन. आजच्या या नॅशनल वेबिनारचे MG शाह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपा शर्मा, या ऑनलाईन वेबिनारचे कोऑर्डिनेटर व मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर राजाराम जाधव सर, या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी, श्रोते ऑन द स्टेज, ऑफ द स्टेज व ज्यांनी मला या वेबिनार मध्ये वक्ता म्हणून संधी उपलब्ध करून दिली ते माझे प्रिय मित्र प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कांबळे सर आणि सर्व ज्ञात अज्ञात या वेबिनार मध्ये उपस्थित मान्यवरांना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व बिहारचे माजी मुख्यमंत्री, ओबीसीचे मशिहा, मंडल आयोगाचे अध्यक्ष ज्यांच्या मंडल कमिशनाच्या अभ्यासपूर्ण शिफारसीमुळे ओबीसींना शिक्षण व नोकरीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी नोकरीमध्ये 27% 27% आरक्षण मिळाले. आपल्या सर्वांचे भाग्य विधाते माननीय BP मंडल साहेब यांच्या 13 एप्रिल 1882 काल स्मृती दिन होता, त्यांना देखील सतशः नमन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व यांच्या कार्याला जर समजायचं असेल तर त्याआधी आपल्याला इतर जे महापुरुष आहेत तर त्यांना समजणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शाहू महाराज समजणे अत्यंत आवश्यक आहे. हे तिघ महापुरुष अन्य महापुरुष जर झाले नसते तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर दिसले नसते किंवा त्यांचे कार्य करण्याची जी काही प्रेरणा आहे, त्यांना जी दिशा आहे तर ह्या तिघ महापुरुष आणि इतर अन्य महापुरुषांमुळे मिळालेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे महिलांविषयी विचार आहेत तर त्याच्यावर फोकस टाकण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या थोडक्यामध्ये आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास शौर्याच्या, धैर्याच्या, त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासन प्रणालीचा अवलंब देखील त्यांनी केलेला होता. त्यांचे राज्य केवळ एका जाती धर्माचे नव्हते तर गोरगरीब रयतेचे होते. ब्रिटिश चित्रकार डेनिस किकडे म्हणतात,
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, हिंदूंचे नव्हे, तर सर्व भारतीय जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही, त्यांनी जातीभेद केला नाही, तसेच स्त्री पुरुष असा भेदभाव देखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केलेले होते. शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्ताधीश आहेत ज्यांनी स्त्रियांना दैन्य अवस्थेत आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली होती. त्यांनी स्वतःच्या मातोश्री सती जाण्यापासून थांबवले होते. ही त्या काळातील सामाजिक एक मोठी क्रांती होती. सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेले कठोर पावले, त्यांचे हे पाऊल म्हणजे स्त्री मुक्तीचे साठीचे केलेलं क्रांतिकारी पाऊल होते. हजारो वर्षापासून या प्रथा परंपरा धक्का लावण्याची हिंमत कुणी करू शकत नव्हते. ते राजांनी त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या रयतेमध्ये करून दाखवलं. शिवरायांच्या मनात स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा मान सन्मान होता. ते त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगापुढे व समाजापुढे दिसत होतं आणि आज देखील दिसत आहे. म्हणून त्यांच्याविषयी आदर सर्व जाती धर्माला आजही दिसून येत आहे. 18 पगड जाती त्यांनी भगव्या झेंड्याखाली गोळा केल्या व सर्वांना स्वराज्य उभारण्याची व स्वराज्यामध्ये सामील होण्याची त्यांनी एक प्रेरणा दिली. शिवरायांनी सर्व जाती धर्मांना एकत्र केले. त्यांनी जातीभेद बाजूला सारून पराक्रमाला राष्ट्रहितासाठी वापरले. मध्ययुगीन काळात स्त्रियांच्या दर्जा दास्यत्वाची होती. गुलाम म्हणून त्यांना वापरले जाई. त्यांची खरेदी विक्री देखील केली जात होती. स्त्री विटंबना, मालकी हे सर्रास चालत होते. या गोष्टीवर राजांनी बंदी आणली. शिवाजी राजांचे स्त्री विषयक धोरण अत्यंत आदराचे होते. स्त्री जातीचे आदर त्यांच्या रक्तात भिनलेले होते. मातोश्री जिजाऊ त्यांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या शिकवणीतून व्यक्तिमत्व आकार घेत होतं. बालमनावर केलेले संस्कार दूरगामी परिणाम करणारे ठरत होते. जिजाऊंनी बाल शिवबांना स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू हे लहानपणीच पाजलेले होते. जिजाऊंनी बाल शिवबाला दया, आदर, उदार क्रांती, न्यायशीलता यांचे बाळकडू दिलेलं होतं. म्हणूनच परस्त्रीकडे माते समान पाहत होते. एवढेच नव्हे तर शत्रूच्या स्त्रियांना सन्मान करणारा हा युग पुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयास वास करीत आहे. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते, रक्षण करते होते. मोगल इतिहासकार खापिल खान लिहितात, जसा भाऊ बहिणीची वागतो, जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगी आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागवत होते. याला म्हणतात माणूस आणि याला म्हणतात मानवता. असा महापुरुष होणे आता तरी शक्य नाही. सैन्यामध्ये राजाची सक्त आदेश होते, स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. स्त्रियांसंबंधी गुन्हाला क्षमा नव्हती व कठोर शिक्षा त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये आखलेली होती. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड देणे, डोळे काढणे आदी शिक्षा देखील त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या रयतेमध्ये अवलंबले होते. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे आर्थिक व राजकीय शोषण कल्पने पलीकडचे होते. युद्धात पकडल्या गेलेल्या स्त्रियांना बळजबरीने त्या काळात जनानखान्यामध्ये कोंबले जात होते. तहामध्ये स्त्रियांची मागणी होत होती. गावाशेजारी जर कधी लष्कर छावणी पडलेली असेल तर ज्याची सून असेल, ज्याची लेक असेल, तर तो आपल्या सुनेच्या रक्षणासाठी त्या सुनेला, त्या आपल्या लेकीला एखादी जंगलामध्ये घेऊन जात होते आणि त्या जंगलामध्ये त्या स्त्रीची रक्षण करत होते. मात्र त्यावेळेचे जे लोक होते, जे रक्षक होते, तेच भक्षक झालेले होते. मात्र राजेंच्या रयतेमध्ये असं कुठेही आपल्याला दिसत नाही. त्यांचा एक उदाहरण जे आहे तर ते पूर्ण जगाला माहिती आहे. कल्याणाच्या सुभेदारचं सूनचं जे उदाहरण आहे ते अत्यंत गाजलेलं उदाहरण आहे.
सुराज्य वृद्धीसाठी कल्याणाच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती गोळा केलेली होती. त्या काळचे आक्रमण यवन स्वराज्याच्या लेखी बाडी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोणी जाणे कल्याणाच्या सुभेदाराची सून आबाजी पंतांनी देखील उचलून आणलेली होती आणि ती सून आपले राजे यांना भेट म्हणून देण्यात आलेली होती. राजांना खूप संताप आला आणि राजांनी त्यांना खरे बोल सुनावले. यापुढे अशी कोणतीही स्त्री बाबत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम त्यांनी भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेच्या खना नारळाची ओटी भरून पालखीमध्ये बसून मुघल छावणीमध्ये त्या सुनेला सोडण्याचं काम राजांनी केलेलं होतं. आणि त्या सुनेला पाहून ती सून एवढी सुंदर होती, यांची एवढी सुंदर सून होती की राजा म्हणायचे की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही असेच सुंदर असतो. एवढे सुंदर विचार राजांचे श्रीविषयक होते. या महान राजाचा वारसा पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील चालवला. बोले तसे चाली त्याची वंदावी पावले ही उक्ती सार्थ करणारे महात्मा फुले हे भारतीय इतिहासातील आद्य समाज क्रांतिकारक आहेत. आपले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे ते बंडखोर युग पुरुष देखील संबोधले जातात. आपली वैचारिक मांडणी पूर्तीतून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला. जाती प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी कष्टकरी त्यांची पिडवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष सत्यशोधनावर आधारलेला होता. त्यांच्या जीवनामध्ये एक अतिशय कठोर आणि कठीण प्रसंग आलेला होता आणि इट इज नोन ॲज द सेल्फ रिस्पेक्ट. महात्मा फुले आपल्या मित्राच्या लग्नामध्ये गेलेले होते आणि त्यांच्या मित्रांनी त्याला आग्रहाचे आमंत्रण दिलेले होते. आणि महात्मा फुले ज्यावेळेस लग्नामध्ये गेले, आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणून महात्मा फुले पुढे 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 सर्व काम करत होते. एवढंच नव्हे तर लग्न प्रसंगामध्ये महात्मा फुले मोठ्या मोठ्याने आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणून नाचत होते. आणि तेथील एक कर्मठ ब्राह्मण ते सर्व चित्र पाहत होता. ते पाहिल्यानंतर मागून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंबरेमध्ये लात घालतात आणि महात्मा ज्योतिराव फुले जमिनीवर पडतात. आणि पडल्यानंतर जी काही मिरवणूक असते ते पुढे निघून गेलेली असते आणि तिथेच एक लिंबाचं झाड असतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या मागे अतिशूद्र माणूस ज्याच्या गळ्यामध्ये मटकं, कंबरेला झाडू होता, तो माणूस महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे पाहून हसत होता. आणि ते हसणं महात्मा ज्योतिबा फुलेंना अतिशय झोमत होतं. हे सर्व घटना आपल्या वडिलांना जाऊन त्यांनी सांगितलं आणि वडिलांनी देखील मान्य केलं. वडील म्हणाले की बरं झालं की तुला त्यांनी जिवंत सोडलं, अन्यथा असं झालं असतं की कदाचित त्यांनी तुला तिथे मारून देखील टाकलं असतं. कारण एकेकाळी शूद्र जे आहेत त्या शूद्रांची बिल्डिंग बांधत असताना, एखादी वास्तू बांधत असताना बळी दिली जात होती आणि कदाचित तू तिथं बळी देखील पडला असता असं म्हणत त्यांची पाठराखण केली आणि त्यांना त्या इन्सिडेंट्स पासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा डिसरिस्पेक्ट झालेला होता आणि सेल्फ रिस्पेक्ट जागृत झालेला होता. त्यांना तेव्हा कळलं की माडी मांग तेली तांबोडी कुणबी हे देखील त्या काळामध्ये शूद्र म्हणून संबोधले जात होते. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी जंगलामध्ये गेलेत आणि जंगलामध्ये गेल्यानंतर कोणीतरी म्हटलं की इथं शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या पुण्याजवळ जाऊन जवळपास अखंड 3 दिवस त्यांच्या 5-6 मित्रांसोबत जाऊन तेथील सर्व काटे पेटे काढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जी आहे तर ती ओपन केली आणि तिथं पुष्प अर्पण करून तिथनं प्रेरणा घेतली. त्या समाधीजवळ आणखी एक असा इन्सिडेंट होता की ते आपल्याला कुठल्या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही. त्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला पुन्हा एक समाधी होती आणि तिथं बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की ही समाधी त्यांच्या कुत्र्याची आहे. मात्र
महात्मा ज्योतिराव फुले हे अभ्यासू होते आणि त्यांच्या लक्षात आलं की ही समाधी कुत्र्याची नाही, ही समाधी जी आहे ती माता जिजाऊची आहे. आणि तेव्हापासून राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना खूप खूप घृणा निर्माण झाली. त्यांनी त्यावेळेस जर कधी तलवार हातात घेतली असती तर ज्या माणसाने त्यांना लात मारली होती तर त्यांची तलवारने त्याला छाटलं असतं. मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी तलवार उचलली नाही, आपल्या हातामध्ये लेखणी उचलली, पेन उचलली आणि त्या लेखणीने महात्मा ज्योतिराव फुल्यांनी समग्र बहुजनांसाठी मोठं कार्य करण्याचा ध्यास केला आणि प्रेरणा घेतली. त्यांनी पहिली, दुसरी व तिसरी असं तिघही शाळा फक्त आणि फक्त महिलांसाठी सुरू केल्या. 1848 ला पहिली, 1851 ला दुसरी, 1852 ला तिसरी शाळा काढली. त्यावेळेस त्यांची संपत्ती ही रतन टाटा जे होते त्या रतन टाटापेक्षा देखील जास्त होते. रतन टाटाची संपत्ती त्या मानेने महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संपत्ती पुढे काहीच नव्हती. मात्र त्यांनी सर्व संपत्ती जी होती ती बहुजनांच्या उद्धारासाठी आणि उत्थानासाठी इंग्रजांना दान करून दिलेली होती आणि एक छोटस घर त्यांच्याकडे आता उरलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शाळा काढल्या, मात्र त्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी कोणीही महिला शिक्षिका नव्हत्या आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला माता सावित्रींना त्यांनी शिक्षण दिलं व पहिली शिक्षिका, पहिली प्राचार्य त्यांनी बनवले, पहिली मुख्याध्यापक त्यांनी घडवल्या आणि माता सावित्री ह्या ज्या आहेत तर त्या महिलांच्या शिक्षणासाठी जाऊ लागल्या, महिलांना शिक्षण देऊ लागल्या. एके दिवशी सावित्रीमाईच्या एक अतिशय खराब इन्सिडेंट तुमच्या समोर मांडतो. एके दिवशी सावित्रीमाई ज्या आहेत तर त्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हणाल्या की मला एक साडी घेऊन द्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांना अतिशय संताप आला की माझ्याकडे आज खिशामध्ये एक आना नाही, डोक्यावर फक्त छत आहे, बाकी काहीच उरलेलं नव्हतं महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे. आणि अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये सावित्री माझ्याकडनं साडी मागत आहे. एका बाजूला संताप आला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना कळलं की काहीतरी झालेलं असेल आणि म्हणूनच सावित्री माझ्याकडनं साडी मागत आहे. त्यांच्या अंगाला हात लावला महात्मा ज्योतिबा फुले यांनी, तर त्यांचं अंग जे आहे ते अतिशय तापलेलं होतं, एकदम तप्त झालेलं होतं. तसेच ती सावित्री सोबत न बोलता महात्मा ज्योतिराव फुले झोपून गेले आणि सकाळी उठून महात्मा ज्योतिराव फुले शाळेवर गेले. शाळेवर गेल्यानंतर त्यांच्यासोबत जे शिक्षक होते, गुरुजी होते, त्यांना विचारलं की असं काय झालं की सावित्री माझ्याकडनं एक अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये साडी मागत आहे. तर त्यावेळेस त्या शिक्षकाने रडून म्हटलं की साहेब, सावित्रीमाईंना साडीची हौस नाही. सावित्रीमाई ज्यावेळेस गलीमधनं जात असतात तर त्यावेळेस त्यांच्यावर पाणी फेकलं जात असतं, चिखल फेकलं जात असतं, पान खाऊन अंगावर थुकलं जात असतं, शेण फेकलं जात असतं आणि त्यांचं अंग जे आहे तर ते ओलं चिंब राहत असतं आणि दिवसभर त्यांचं अंग ओलं चिंब राहतं. आणि म्हणून कदाचित त्यांना ती एक साडी जर कधी एक्स्ट्रा असेल तर ती इथे येऊन ते बदलू शकतात, म्हणून कदाचित त्यांनी आपल्याकडनं साडी मागितली असावी. एवढा जबरदस्त इन्सिडन्स होता. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले ढसाढसा रडले आणि सावित्रीला घरी जाऊन आपल्या कुशीत घेतलं आणि त्यांना समजवलं. करोडपती असलेले महात्मा फुले हे 1980 साली मरण पावतात. तेव्हा त्यांच्या पार्थिवर स्मशानभूमीला ज्यावेळेस घेऊन जात असतात तर त्यांच्या पार्थिवर कोणीही आगीन-डाग देऊ देत नव्हते. कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांना मुलं नव्हते, तर त्यांनी यशवंत नावाचा मुलगा जो होता तो दत्तक घेतलेला होता आणि दत्तक घेतल्यामुळे त्यावेळेचे त्यांच्याच समाजाचे कर्मठ लोक आणि इतर जे काही लोक विरोध करत होता, हा जो काही खेळ होता तो जवळपास 4-5 तास चालला. यशवंत अग्निडाग द्यायला जायचे, एका बाजूने कर्मठ लोक त्याला विरोध करायचे. सावित्रीमाईंनी हा सर्व खेळ पाहिला आणि शेवटी सावित्रीमाई पुढे
सरसावल्या आणि त्यांनी स्वतः आपल्या हातामध्ये अग्नी घेतली आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांना शेवटचा अग्निडाग त्यांनी दिलेला होता. हा अग्निडाग देत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अतिशय वेदना होत्या. ते त्यांच्या जातीचे आणि इतर लोकांनी त्यावेळेस जिवंतपणी महात्मा ज्योतिराव फुल्यांना खूप त्रास दिलेला होता. मात्र मेल्यानंतर देखील महात्मा ज्योतिराव फुल्यांना त्रास झालेला होता. दुसरी अशीच एक घटना आहे. यशवंतांची पत्नी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांची सुनबाई ही देखील आजारी पडली. त्यांच्या घरामध्ये खायला काहीच नव्हतं. त्या सुनेने जे डोक्यावरचे छत होतं ते देखील विकलं आणि विकून तिच्या पोटाची खडगी काही दिवस भरली. पैसे संपले. शेवटी महात्मा ज्योतिराव फुल्यांचे काही पुस्तकं होते, ते पुस्तकं विकले आणि रद्दीमध्ये विकले आणि त्याच्यापासून 2 पैसे मिळाले. त्याच्यावर 2 दिवस भागतील अशी अपेक्षा त्या सुनेला होती. मात्र ती सून देखील दुसऱ्याच दिवशी मरण पावली. मरण पावल्यानंतर त्या सुनेला घेण्यासाठी जे कपडे असतात तर ते कपडे देखील कोणी दिलेले नव्हते. ते प्रेत जवळपास 3 ते 4 दिवस तिथं पडून राहिलं, सडून गेलं. शेवटी महानगरपालिकेने अननोन म्हणून घोषित केलं आणि ते प्रेत महानगरपालिकेने त्याचं जे काय आहे डिस्पोजल केलेलं होतं. एवढे भयानक परिस्थिती महात्मा ज्योतिराव फुल्यांवर आलेली होती. विचार करा, त्या काळात फुल्यांची वडिलांची मासिक उत्पन्न 12 लाख रुपये होते, तर रतन टाटा त्यांचे उत्पन्न फक्त आणि फक्त 20,000 रुपये होते. मित्रांनो, फुल्यांकडे 200 एकर शेती होते, फुलबागा होत्या, फळबागा होते. याचा रेफरन्स तुम्ही हरी नरके लिखित अनेक पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळू शकतो. विचार करा, आम्ही शिकून साहेब बनलो यासाठी फुल्यांनी जीवनाची माती केली. हो, त्यांचा शेवट हा पशुप्रमाणे व्हावा ही आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर फुले हाल हाल होऊन मेलेत, मग आम्ही घरात त्यांचा फोटो देखील लावत नसू तर हा किती कृतज्ञपणा आहे. विचार करा, एकदा सावित्रीबाई फुले आपल्या पतीला म्हणाल्या की आपण मेल्यावरही आपल्या बहुजन समाजाचे कसे होईल, ही चळवळ पुढे कोण चालवणार. तेव्हा फुले उत्तर देताना म्हणतात, माझ्या शरीरातील असलेला प्रत्येक रक्ताचा थेंबातून बहुजन समाजाच्या घरामध्ये महात्मा फुले जन्माला येतील. मित्रांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरोखर प्रत्येक घरामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्माला आल्यात का? महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आलेत का? त्यांचे विचार जे आहेत तर ते खोटे ठरलेत. आज आपण फक्त एखाद्या फोटो, ज्या दिवशी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तर आपण फक्त 1-2 मेणबत्त्या लावून घेऊ, उदबत्ती लावून देऊ आणि आजच्या दिवस ते विसरून जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मला डोक्यावर घेऊ नका, मला डोक्यात टाका. आणि जे डोक्यात टाकायला पाहिजे होतं ते आपण केलं नाही. म्हणून आज बहुजनांची जी काही परिस्थिती आहे अतिशय गरिबीची आहे, अतिशय केविलवाणी आहे. जर उद्योगपती असलेले हे फुल्यांनी समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारसा जिवंतपणी रतन टाटा, बिर्ला, अंबानी या साऱ्या श्रीमंत लोकांना महात्मा फुले यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते. मित्रांनो, एवढे गर्भ श्रीमंत राहिलेले असते, पण फुलेंनी समाज हितासाठी स्वतःची वडिलोपार्जित सर्व संपत्ती त्यागली व आपल्या उत्थानासाठी, उद्धारासाठी त्यांनी सर्व संपत्ती इंग्रजांना दान करून दिलेले होते. मात्र शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं ऋण फेडण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत आणि केले होते. आणि त्यांच्यापासून आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी देखील प्रेरणा घेतलेली होती. आरक्षणाचे जनक समतावादी लोकराजे राजश्री शाहू महाराज हे 20 वर्षाचे असताना कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानाची गादी हाती आल्यानंतर
त्यांनी सामाजिक सुधारणाचे कार्य हाती घेतलेले होते. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केले होते. शिक्षणाद्वारे जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले, त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्यांनी सरकारी अनुदाने देखील लोकांना दिलेले होते. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद केलेली होती. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती देखील त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेल्या होत्या. कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. श्री मुक्तीसाठी सुरुवात ही त्यांनी महाराजांनी त्यांच्या आपल्या स्वतःच्या घरापासून केलेली आहे. महाराजांनी आपल्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांना अकाली वैधत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडवले, त्यांना कॉलेजमध्ये पाठवले. एवढंच नाही तर इतर ज्या काही महिला होत्या तर यांना देखील त्यांनी फी मध्ये कन्सेशन दिलं. फी मध्येच कन्सेशन दिलं नाही तर कॉलेजेसमध्ये ज्या महिला जात असतील तर त्यांच्यासाठी फ्री मध्ये जे काय आहे तर त्यांनी शिक्षणाचे दरवाजे ओपन केलेले होते, उघडवलेले होते. 1902 मध्ये त्यांनी आपल्या राज्यात आरक्षण लागू करण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले. सरकारी नोकरीत कोल्हापूर संस्थानात 50% मागासवर्गीयांना आरक्षण देणारे हे भारतातील पहिले संस्थानिक, पहिले राजा होते. हा निर्णय होता ज्याने नंतर आरक्षणाची घटनात्मक व्यवस्थेचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवलेला होता. मात्र सांगलीचे संस्थानाचे पटवर्धनाचे वकील अभ्यंकर हे आले आणि कोल्हापूरला येऊन महाराजांना विरोध करू लागले. महाराजांनी त्यांच्या विरोधाला जुमानले नाही, तरी देखील लोकांवर बॅड इम्प्रेशन पडू नये किंवा इतर इम्पॅक्ट पडू नये म्हणून एक प्रयोग करून दाखवला की आरक्षण मी काय माझ्या राज्यामध्ये लावत आहे आणि का आवश्यक आहे, असं त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये एक प्रयोग करून दाखवला. महाराजांच्या कडे हजारो घोडे होते, काही धष्ट होते, काही बारके होते, काही लंगडे होते, काही आजारी होते. असे एक काम करतो, मध्यस्थी एक चण्याचं टोपलं ठेवतो आणि त्या चण्याच्या टोपल्यामध्ये चणे टाका आणि चणे टाकल्यानंतर मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल तर त्यावेळेस घोड्यांना सर्व लंगडे पांगडे आजारी सर्व घोड्यांना तुम्ही सोडून द्यायचं. आणि राजांनी ऑर्डर दिली, शिपायांनी घोडे सोडले. घोडे दना 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 पळत त्या सेंटरमध्ये ठेवलेल्या ते फूड होतं, ग्रेन होते त्याच्याकडे पळाले. आणि जे धष्टपुष्ट घोडे होते तर ते सर्व ग्रेन खात होते, चणे खात होते. बारीक घोडे, लंगडे घोडे, बारके घोडे, आजारी घोडे आजूबाजूला फिरत होते. आणि हा प्रयोग त्याने त्या अभ्यंकर जे काही वकील होते तर त्यांना दाखवला आणि म्हटला याच्याच मुळे मी माझ्या संस्थानामध्ये आरक्षण देत आहे. हजारो वर्षापासून खितपत पडलेले ज्यांना शिक्षण काय आहे, शिक्षणापासून काय मिळतं, नोकरी कशी आहे हे काहीच माहित नाही, यांच्यासाठी मी ही आरक्षण लागू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी माझ्या राज्यामध्येच नाही, माझ्या एरियामध्येच नाही तर हा प्रयोग तुम्ही तुमच्या संस्थानामध्ये देखील लागू करावा असा आग्रह महाराजांनी सर्वांना धरला होता. असे महान राजे जे का आहेत तर यांचा परिणाम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कळत न कळत या सर्व महापुरुषांचा वारसा मिळालेला होता, यांची विचारधारा मिळालेली होती, यांची प्रेरणा मिळालेली होती. जर कधी आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना गुरुस्थानी मानलेलं होतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानले होते, तर शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना गुरु मानले होते, तर तुकाराम महाराज यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना गुरु मानलेले होते. मित्रांनो, ही शृंखला खूप मोठी आहे आणि ह्या शृंखलेमुळेच
हा जो काही बहुजन समाज आहे आज विकासाच्या मार्गावर आहे, तर यांच्यामध्ये कुठलं रक्ताचं नातं न होतं, यांच्यामध्ये विचारांचं नातं होतं आणि त्या विचाराच्या प्रेरणेने ही गुरु किल्ली जी काय आहे तर ती या किल्लीने हा जो काही भारत देश आहे याच्यावर गाजवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या सर्व गुरूंचा जो काही सार होता तर त्यांनी संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. मित्रांनो, आणखी मला एक विशेष सांगावंसं वाटतं की आपल्याला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधान लिहित असताना इझिली बाबासाहेब संविधान सभेवर गेला असं आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरेच लोक याच्याविषयी अनभिज्ञ आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर जाण्यासाठी बऱ्याच अग्निपरीक्षा द्याव्या लागलेल्या होत्या. अग्निपरीक्षा नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळातले तत्कालीन काळातले जे काही राजकीय नेते होते तर त्यांनी खूप विरोध केलेला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 1946च्या आधी देखील बरेच मंत्रीपद होते आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी 1946 साली संविधान सभेची निवड होणार होती आणि या संविधान सभेची निवड करत असताना सर्व प्रांतातली त्यावेळेस एकूण 13 प्रांत होते आणि ह्या 13 प्रांतातले जे काही लोक आहेत तर ते निवडून येणार होते आणि संविधान सभेची निर्मिती होणार होते. त्या काळात एकमेव पक्ष होता आणि तो होता काँग्रेस. काँग्रेसने एवढा प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या रेषेमध्ये या संविधानामध्ये येऊच द्यायचं नाही, एवढा कठोर प्रयत्न केला. त्यांनी हौसे नवसे गौसे सर्वांना तिकीट दिलेत, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी तिकीट दिलं नाही. एवढंच नव्हे तर जो काँग्रेसचा सदस्य देखील नसेल तर त्यांना देखील त्यांनी तिकीट दिले आणि त्यावेळेस एकदम कडवट शब्दामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, मराठीमध्येच म्हणाले होते, सगळ्याच बायांना कुंकू लावला. काय? सगळ्याच बायांना कुंकू लावला मात्र मला रंडवाच ठेवला. डॉक्टर बाबासाहेब खूप दुःखी झाले, खूप दुःखी होऊन हताश झाले आणि डॉक्टर बाबासाहेबांना असं वाटलं की आता मी संविधान सभेवर जाण्यासाठी मला स्वतःच उभं राहावं लागेल. आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक पार्टी होती शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि डॉक्टर आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन मार्फत आपले उमेदवार संपूर्ण भारतामध्ये उभे केलेत. आणि उभे केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यावेळेस पैसा नव्हता, मीडिया नव्हती, काहीच नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब वन मॅन आर्मी होते, त्यांच्याकडे कोणीच नव्हतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला होता तो मुंबई. आणि त्या मुंबईमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये एक चौथी नापास झालेला व्यक्ती उभा केला जातो. काँग्रेस उभं करतं आणि तो व्यक्ती मोठ्या मताधिक्याने निवडून येतो आणि डॉक्टर बाबासाहेब मुंबईमधनं हारतात. एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतामधनं फक्त 2 उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवडून येतात आणि ते 2 उमेदवार जे होते तर ते एक जे काही उमेदवार होते तर ते जोगेंद्रनाथ मंडल होते आणि दुसरे दक्षिण भारतातून निवडून आलेले होते. जोगेंद्रनाथ मंडल हे बंगालमधनं मुस्लिम लीगच्या सपोर्टनं निवडून आलेले होते. हे 2च उमेदवार डॉक्टर बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन कडनं निवडले गेलेले होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठलाही चारा नव्हता, कुठलाही पर्याय नव्हता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हारलेले होते. आणि आता संविधान लिहायची तर कसं लिहायच्या? शूद्र अतिशूद्रांचे जे काही त्यांच्यासाठी न्याय निवाडा करायचा असेल, महिलांसाठी न्याय निवाडा करायचा असेल तर मला तर संविधान सभेवर जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी जर कधी संविधान सभेवर गेलो नाही तर माझे जे काही हजारो वर्षापासून असलेले जे काही गुलाम आहेत तर ते आणखी लाखो वर्षे गुलाम होतील, हे डॉक्टर बाबासाहेबांना दिसत होते. नाव नको घ्यायला पाहिजे, मात्र मी नाव घेतो. त्यावेळेचे जे ओबीसी सरदार वल्लभभाई पटेल होते, त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं की वल्लभभाई पटेल देखील ओबीसी मध्ये ऑदर बॅकवर्ड कास्ट मध्ये येतात, असं त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कडकडून विरोध केला. ते म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान सभेचे दरवाजे
खिडक्याच नव्हे तर पायदान देखील बंद करण्यात आलेले आहेत. एवढं मोठा षडयंत्र त्यावेळेतले जे काही लोक होते तर त्यांनी केलेले होते. डॉक्टर आंबेडकरांसाठी संविधान सभेचे दरवाजे बंद केले, सर्वच बंद केले. डॉक्टर आंबेडकरांचे नाव सुचवण्याचा प्रश्नच उरला नाही. डॉक्टर आंबेडकर यांना वाटलं की आता मी तर कुठं निवडून जाणार नाही, माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही, म्हणून त्यांनी विचार केला की ठीक आहे, आपण एक मेमोरेंडम लिहावं आणि ते मेमोरेंडम जे आहे तर ही जी काही समिती बनेल यांना द्यावं. आणि ते मेमोरेंडमला पाहून तरी माझा जो काही खितपत हजारो वर्षापासून खितपत पडलेला जो समाज आहे तर त्याचा उत्थान करतील, महिलांचं उत्थान करतील असं त्यांना वाटत होतं. मात्र त्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधनं फोन येतो आणि तो फोन असतो मुस्लिम लीगचे त्या बंगालचे अध्यक्ष फजल हक. हा मुस्लिम व्यक्ती होता आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फोन केला आणि म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जिथं असाल तिथं बंगालमध्ये या, तुमचं काम आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ट्रेन पकडली आणि बंगालला गेले. बंगालला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं जोगेंद्रनाथ मंडल आणि फजल जे आहेत तर ते तिथं उपस्थित होते आणि त्यांनी फजल हक आणि ते सर्व मिळून डिस्कशन करू लागले आणि त्यांनी असं निर्णय अंती ठरवलं की डॉक्टर जोगेंद्रनाथ मंडल जे आहेत यांचा MLA पदाचा राजीनामा घ्यायचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधून निवडून द्यायचं. आणि झालं तसंच. जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मित्रांनो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधनं निवडून दिलं. ते निवडून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंडल यांनी खूप खूप परिश्रम घेतला होता आणि नमो शूद्राय जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. त्यावेळेस तिथं मागासवर्गीयांची संख्या जवळपास 46-47% होती. हे जे काही 4 जिल्ह्यांमधनं डॉक्टर बाबासाहेब निवडून आले होते ते 4 जिल्ह्यांची जी काही पॉप्युलेशन होते मागासवर्गीयांचं आणि विशेष करून हिंदूंचं जे काही पॉप्युलेशन होतं इट वॉज जस्ट नियर अबाउट टू 56%. 56%च्या जवळपास पॉप्युलेशन होतं. आता हे जे काही 4 जिल्हे होते जसोल, फुलता, फरीदपूर व बोरीशाल हे 4ही जिल्हे जे काय आहेत तुम्ही आज देखील भारताचा 1950 पूर्वीच्या पाकिस्तान आणि भारताची फाळणी पूर्वीच्या नकाशा पहा तर हे 4ही जिल्हे भारतामध्ये होते. मात्र आता पुन्हा कट कारस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये चालू झालं. माझ्या ताईने आत्ताच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि आपल्यासाठी खूप काही देऊन गेलेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान सभेमध्ये जाण्यासाठी खूप खूप कसरत करावी लागलेली होती मित्रांनो. हे रेफरन्सेस तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये मिळणार नाहीत. तुम्ही मगाशी मी जो काही उल्लेख केलेला होता त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला आहा साळुंखे आहेत अशा लेखकांच्या पुस्तकामध्ये हे रेफरन्सेस मिळू शकतात. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळेस पाकिस्तान आणि भारताची फाळणीचं एक मोठं षडयंत्र पुन्हा निर्माण झालं आणि भारत आणि पाकिस्तानची फाळणी जी काही होती ते करण्याचं ठरविलं. आणि त्यावेळेस मात्र एक अट होती, जर कधी 51% पॉप्युलेशन हिंदूंचं असेल ते भारतात राहतील आणि 51% पॉप्युलेशन जर कधी मुस्लिमांचं असेल तर ते पाकिस्तानमध्ये जातील. हा रेफरन्स देखील तुम्ही पाहू शकतात, वाचू शकतात. मात्र त्यावेळेतल्या जे काही लोक होते तर त्यांनी एवढा विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या एरियातनं निवडून आले तो एरियाच पाकिस्तानला देऊन टाकला. तो एरियाच पाकिस्तानला देऊन टाकला. ते 4ही जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व राहतं का हो संविधान सभेमध्ये जाण्यासाठी? संविधान सभेमध्ये जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे राहिला का काही पर्याय? ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या लोकांकडे गेले तर ते म्हटले की जाओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और जाओ पाकिस्तान का संविधान लिखो, क्योंकि आप तो अभी
भारत का संविधान लिखने के लिए यहाँ के सदस्य नहीं हो, यू आर नॉट द मेंबर ऑफ इंडिया, ऐसा उनको बोला, असं त्यांना सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब हताश झाले, संतापले, रागावले, स्वतःला काय करावं नाही करावं असं त्यांना वाटू लागलं. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संतापामध्ये इंग्लंडला निघून गेले. इंग्लंडला निघून गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे जाऊन मिस्टर चर्चिल यांची भेट घेतली. मिस्टर चर्चिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप चांगले मित्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते चांगल्या प्रकारे डॉक्टर आंबेडकर काय करू शकतात हा सर्व लेखाजोखा त्यांना माहिती होता. मात्र मिस्टर चर्चिल हे देखील त्यावेळेस अपोजिशन पार्टीमध्ये होते, म्हणून ते देखील काहीच करू शकले नाही. त्यांनी म्हटलं की जर कधी आमची पार्टी निवडून आली तर त्यावेळेस तुम्हाला आम्ही मदत करू. नाव वी आर इन द अपोजिशन सो वी कांट डू एनिथिंग फॉर यू असं सांगितलं. आणि डॉक्टर बाबासाहेब तिथून देखील त्या माणसाला सोडून त्यांचा नमस्कार घेतला आणि इंग्लंडचे त्यावेळेचे जे काही प्रधानमंत्री होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यांना जाऊन भेटले. त्यावेळेसचे जे काही प्राईम मिनिस्टर होते ऍटली, क्लेमन ऍटली, त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सर्व लेखाजोखा, सर्व पॉलिटिक्स, सर्व राजकारण, सर्व समाजकारण, भारतामध्ये काय काय चाललेलं आहे, आम्हाला शूद्रांना एका तलावामधलं एखाद्या ठिकाणी कुत्रा पाणी पिऊ शकतो, मात्र आम्ही पाणी पिऊ शकत नाही, हे त्यांनी त्यांच्या समोर एकदा सिद्ध करून दाखवलं होतं. एका मीटिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक कर्मठ ब्राह्मण जे काय होते तर ते एका मीटिंग मध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्या ऍटलिनला दाखवलं होतं की ते म्हणाले होते की आम्ही असं जातीपाती धर्म काहीही मानत नाही भारतामध्ये, असं त्यावेळेसले ते जे काही कर्मठ लोक होते तर त्यांनी म्हटलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या क्षणी त्या टेबलवरचा एक ग्लास उचलला आणि तो ग्लास त्या कर्मठ ब्राह्मणाच्या हातामध्ये दिला आणि कर्मठ ब्राह्मणाच्या हातामध्ये देऊन म्हटलं की हा ग्लास घ्या आणि तुम्ही या ग्लास मधलं पाणी जे काय आहे तर ते पिऊन घ्या. आणि ते पाणी प्यायल्यानं ते ग्लास त्या माणसाने घेतला नाही आणि तेव्हाच क्लिअर झालं ऍटलिनना की खरोखर ह्या लोकांवर किती अन्याय ह्या देशामध्ये होत असेल आणि होत आहे. आणि जर कधी असं झालं नाही तर कदाचित भविष्यामध्ये देखील त्यांच्यावर खूप अन्याय होईल. म्हणून ऍटली यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना एक लेटर लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं की तुम्ही आता भारतामध्ये परत जा, मी काहीतरी करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसेही इंग्लंडमधनं निघाले तिथंच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की मी ह्या संविधान सभेवर बहिष्कार टाकतो. काय म्हटलं? मी ह्या संविधान सभेवर बहिष्कार टाकतो. आणि मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडियामध्ये परत येत नाही तोपर्यंत सर्व वर्तमानपत्रांमध्ये, सर्व न्यूज पेपरची हेडलाईन काय झालेली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेवर बहिष्कार टाकलेला आहे. आता मात्र पंडित जवाहरलाल नेहरूचं धाबा दणाणलं. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र आता गप बसेना, करावं तर काय करावं काही समजेना. आणि मग त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, जर कधी तुम्हाला भारताचं स्वातंत्र्य पाहिजे असेल, आम्ही जर कधी आमची जी काही कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचे जे काही अधिकार आहेत ते जर कधी तुम्हाला भारतामधनं संपवायचे असतील तर 3 लोक मिळून तुम्ही भारताचं संविधान लिहा. काय म्हटलं होते? 3 लोक मिळून तुम्ही भारताचे संविधान लिहा. पहिले होते मुस्लिम आणि त्यांचे नेते होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. दुसरे नेते होते मोहनदास करमचंद गांधी आणि तिसरे मागास वर्गीयांचे एसटी एनटी ओबीसीचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या तिघांनाही एकत्र करून ज्या दिवशी तुम्ही संविधान लिहिणार ते संविधानाला आम्ही मान्यता देऊ, असं त्या काळातले प्रधानमंत्री ऍटली यांनी त्या पत्रामध्ये लिहून पाठवलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पर्याय नव्हता. यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली. महात्मा गांधीजींना जाऊन भेटले आणि म्हणाले की गांधीजी, आता मी काय करू?
माझ्याकडे आता काहीच पर्याय राहिलेला नाही, कारण मी सर्व पर्याय करून चुकलो. मात्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर येण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, कारण स्वतः प्रधानमंत्री ॲटली यांचं लेटर आलेलं आहे आणि लेटर मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इन्क्लूड करायचं म्हटलेलं आहे. गांधीजी म्हटले की ठीक आहे, आपल्याला तर त्यांना आता इन्क्लूड करावंच लागेल. सो व्हॉट डज डॉक्टर आंबेडकर वांट्स? त्यांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय पाहिजे आहे. तर त्यावेळेस पंडित जवाहरलाल म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समाजासाठी, महिलांसाठी कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड हवं आहे. काय म्हटले की त्यांच्या समाजासाठी आणि महिलांसाठी कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड हवं आहे. महात्मा गांधी हसून म्हणाले ठीक आहे डॉक्टर आंबेडकर, भीमराव आंबेडकर, जो मांग रहे वो दे दो. ज्या दिवशी तुम्ही प्रधानमंत्री होणार भारताचे त्या दिवशी तुम्ही ठरवा द्यायचे की नाही द्यायचं. संविधान लागू तर होऊ द्या, संविधान निर्मिती तर होऊ द्या. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निर्मिती, यांची एंट्री करण्याचा प्रयत्न त्यावेळेचे एकमेव पक्ष होता काँग्रेस, त्यांच्याकडनं विरोधही झाला आणि त्यांनीच त्यांना एंट्री देण्याचं ठरविलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मात्र कुठल्याही या संविधान सभेमधले एक सदस्य नव्हते, कारण त्यांची सदस्यत्व तर पाकिस्तानमध्ये निघून गेलेली होती. मग आता करायचं तर काय करायचं. बघ, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक निर्णय घेतला की मुंबईमधनं बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घ्यायचा आणि यांना राजीनामा द्यायला लावायचा आणि तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं. निवडूनच नाही दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवलं, मसुदा समितीचं अध्यक्ष बनवलं. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आय एम सरप्राइज्ड टू बी अपॉइंटेड ॲज अ चेअरमन ऑफ अ ड्राफ्टिंग कमिटी. काय म्हणाले? आय एम सरप्राइज्ड टू बी अपॉइंटेड ॲज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील एक सुखद सरप्राईज होती आणि ते सरप्राईज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम हसत हसत पेलवली आणि या संविधान सभेमध्ये त्यांनी एंट्री केली. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेलेत. गेल्यानंतर तेथे जवळपास बरेच लोक होते, त्याच्यामध्ये सक्रिय 7 लोक होते. 7 लोकांपैकी देखील एक जो होता तर तो कायमस्वरूपी विदेशामध्ये निघून गेला. एक जे होते दीर्घकाळ रजेवर गेले. एक जे होते तर ते कायमस्वरूपी आजारी होते. एकाने कायमस्वरूपी रजा घेऊन घेतली आणि एक जो व्यक्ती होता तर त्यांना बाबासाहेबांचा विचार चालत नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श चालत नव्हता. आणि म्हणून त्या समितीमध्ये सर्व जो काय बोजा होता, सर्व जो काय लोड होता तो एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर पडलेला होता. आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसामध्ये एवढं मोठं संविधान लिहिलं. त्यात जवळपास 395 कलम व 8 परिशिष्ट होते. आता मात्र जवळपास 12 परिशिष्ट आहेत. मित्रांनो, या संविधान सभेमध्ये गेल्यानंतर ही संविधान अशीच लागू झाली आपल्याला पुन्हा वाटत असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केलं असतील, आर्टिकल्स वगैरे ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्टिंग केली असेल आणि डायरेक्ट मान्य झालं असेल. असं नव्हतं झालं. या समितीचे अध्यक्ष जे होते, संविधान समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मेंबर जे होते सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू. हे सर्वांच्या समोर हा ड्राफ्ट वाचला जात होता आणि वाचल्यानंतर तो लागू करायचा की नाही लागू करायचा याच्यावर डिस्कशन व्हायचे, डिबेट व्हायची आणि कुठे जाऊन तो एखादी आर्टिकल जो होता तर तो मान्य व्हायचा. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो. भारताच्या संविधानाची सुरुवात कशी करावी याच्यावर डिबेट चालू झाली.
काय? भारताच्या संविधानाची सुरुवात कशी करावी याच्यावर डिबेट चालू झाली, डिस्कशन चालू झालं. पहिल्यामध्ये हसरत मौलाना सोनी म्हणाले की संविधानाची सुरुवात अल्लापासून झाली पाहिजे. काय म्हणाले? संविधानाची सुरुवात अल्लापासून झाली पाहिजे. पंडित मदन मोहन मालवीय म्हणाले ओम पासून सुरुवात झाली पाहिजे. लक्ष्मी कामत म्हणाले ईश्वरापासून सुरुवात झाली पाहिजे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब उठले आणि म्हणाले की हे संविधान माणसांसाठी लावलं जात आहे, ईश्वरसाठी, देवासाठी, गॉडसाठी, अल्लासाठी लावलं जात नाही. हे संविधान माणसांसाठी लावलं जात आहे, म्हणून माणूस, इन्सान, पीपल असा उल्लेख करावा असं ते म्हटले. आणि याच्यावर पुन्हा डिबेट आणि डिस्कशन चालू झालं. याच्यावर वोटिंग झाली मित्रांनो. याच्यावर काय झाली? वोटिंग झाली. आणि वोटिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने नव्हे तर माणसाच्या बाजूने 68% वोटिंग मिळाली. किती? 68% वोट पीपल, माणूस, इन्सान यांच्या बाजूने मिळाले. आणि फक्त 39% वोट गॉड, अल्लाह, ईश्वर, देव, भगवान यांना मिळाले. ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच दिवशी या भारतामध्ये माणूस जिंकला होता आणि देव, गॉड, अल्लाह, ईश्वर हे हारले होते मित्रांनो. अशा पद्धतीने डिबेट व्हायच्या, डिस्कशन व्हायचं आणि तेव्हा कुठं जाऊन संविधान जे आहे तर ते लागू व्हायचे. एवढंच नाही मित्रांनो, जर कधी तुम्हाला संविधान डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल, डिटेलमध्ये वाचायचं असेल तर तुम्हाला जवळपास 12,000 पानांचे डिबेट आणि डिस्कशन हा दस्तावेज गव्हर्नमेंटकडे आहे आणि पुस्तकं देखील बनवलेले आहेत. हा दस्तावेज तुम्ही वाचा आणि तेव्हा तुम्हाला कुठं जाऊन संविधान कळणार आहे. तुम्हाला फक्त संविधानाची जी प्रत आहे, पुस्तक आहे, त्याच्यावरनं संविधान कदापि समजणार नाही. हे जे मी पण बोलत आहे मोस्ट ऑफ रेफरन्सेस रायटिंग अँड स्पीचेस मधले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेस मधले हे रेफरन्सेस मी तुम्हाला देत आहे. आणखी तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह जर कधी स्टडी करायचा असेल, संविधानाचा जर कधी तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी जर कधी करायचा असेल तर तुम्ही एका बाजूला मनुस्मृती ठेवा आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान घ्या. एका बाजूला मनुस्मृती घ्या आणि एका बाजूला संविधान घ्या. संविधानाचा एक कलम वाचा आणि एक कलम मनुस्मृतीचा वाचा. मनुस्मृती असं म्हणते की शूद्र, अतिशूद्र, महिला यांना कुठलाही हक्क आणि अधिकार नाही. संविधान काय म्हणते? तुम्ही शूद्र आहात, तुम्ही मागासलेले आहात, तुम्ही महिला आहात तर तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन आहे, स्पेशल रिप्रेझेंटेशन आहे, तुम्हाला हक्क अधिकार आहेत. आर्टिकल 15 आहे, आर्टिकल 19 आहे, आर्टिकल 22 आहे, असे अनेक आर्टिकल स्पेशल जे काय आहेत तर ते मागासवर्गीय आणि महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये लागू केलेले होते. अशा पद्धतीने संविधान सभेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत आणि महिलांसाठी खूप काही हक्क आणि अधिकार त्या संविधान सभेमध्ये देऊ इच्छित होते, मात्र ते देता आले नाही. म्हणून त्यांनी पुन्हा दुसरं एक बुक लिहिलेलं होतं, त्याचा रेफरन्स जो आहे तर तो आपण पुढे पाहणारच आहोत. भारतामध्ये महिलांची परिस्थिती आज देखील खूप चांगली नाही. आज देखील सेकंडरी पोझिशनवरच महिलांना ठेवलं जात आहे. वैदिक कालखंड जर कधी तुम्ही पाहिला तर वैदिक कालखंडामध्ये आपल्या घरामध्ये देवाचे फोटो असतील, वैदिक कालखंडामधले आपल्याकडे दुसरे फोटो कोणतेच नसतील. वैदिक कालखंडामधले आपल्या घरामध्ये शंकरजी भगवान आणि पार्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोमध्ये पहा शंकरजी भगवानच्या बाजूला पार्वती माता बसलेली आहे किंवा विष्णूच्या बाजूला त्यांची पत्नी बसलेली आहे. मात्र पुढे जसे तुम्ही येणार तर तसंच उत्तर वैदिक कालखंडामध्ये जी महिला
पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून बसत होती, ज्या महिलेने शेतीचा शोध लावला, ज्या महिलेने बरेच असे शोध लावले, ती महिलाची जागा पायाजवळ आलेली होती उत्तर वैदिक कालखंडामध्ये. आणि मनुस्मृतीने तर महिलांना खूपच नगण्य स्थान दिलेलं होतं. मनुस्मृतीमध्ये एक रेफरन्स आहे. मनुस्मृती असं म्हणते की एखादी स्त्री असेल तर तिला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. लहानपणी ती तिच्या वडिलांच्या ताब्यात असली पाहिजे, लग्न झाल्यानंतर पतीच्या ताब्यात असली पाहिजे, जर पती मेला तर मुलांच्या ताब्यात असली पाहिजे, जर नसेल तर ती काय करते? व्यभिचार करते. काय करते? व्यभिचार करते. पहा, एवढं खराब त्या मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. आणि ती मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. कारण त्याच्यामध्ये शूद्र अतिशूद्र आणि महिलांसाठी हे एक कोड होतं. रूल ऑफ कंडक्ट कसे करावेत हा एक कोड होता, ही एक संहिता होती. आणि त्या संहितेमार्फत महिलांवर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार होत होता. एवढंच नव्हे तर आपण एक आज मराठी विभागामार्फत हे वेबिनार होत आहे. आणि तुम्ही मराठीचे रेफरन्स जरी पाहिले तर मराठी लिटरेचर मध्ये देखील महिला जे आहेत तर त्यांचं चित्रीकरण देखील सुरुवातीच्या कालखंडामध्ये अतिशय सेकंडरी होतं, अतिशय नगण्य होतं, खूप खराब होतं. आमच्या इंग्लिश लिटरेचरचे ग्रेटेस्ट ड्रामॅटिस्ट विल्यम शेक्सपियर देखील त्याच्यामधनं सुटलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या हॅमलेट हे जगप्रसिद्ध नाटकामध्ये लिहून ठेवलेलं आहे, फेल्टी दाय नेम इज वुमन. काय म्हटले? फेल्टी दाय नेम इज वुमन म्हणजे धोका देणं हे स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे. लिटरेचरमध्ये देखील महिलांची जी काही अवस्था होती ती खूपच खराब होती. पुन्हा आपण हिंदीचे जे लेखक आहेत तुलसीदास, त्याच्यावर बरेच लोक वेगवेगळे मतभेद काढत असतात, शब्द काढत असतात. मात्र त्यावेळेची जे कधी परिस्थिती पाहिली तर हे असंच होतं. लोक म्हणतात की ताडण म्हणजे वेगळं आहे, मात्र हे असंच होतं, पशु शूद्र और नारी सब ताडण के अधिकारी. तुलसीदास काय म्हणायचे? पशु शूद्र और नारी सब ताडण के अधिकारी. म्हणजे यांना पशु शूद्र आणि नारी यांना झोडपलंच पाहिजे. काय म्हणायचे तुलसीदास? यांना झोडपलंच पाहिजे. जर झोडपलं नाही तर मनुस्मृतीनुसार हे काय करतात? व्यभिचार करत असतात. पण लिटरेचर मध्ये पुन्हा आपलं जगप्रसिद्ध इपिक जे आहे, भारतातलं जे काही इपिक महाभारत महाकाव्य, त्याला इंग्लिशमध्ये इपिक मानलं जात असतं. त्याच्यामधला एक छोटासा रेफरन्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. ज्यावेळेस 5 पांडव शिकारीला जात असतात आणि त्यांना शिकारमध्ये द्रौपदी मिळते आणि ती शिकार घेऊन घरी जातात आणि आपल्या आईला म्हणतात की आई, आम्ही शिकार आणलेली, करायचं काय? तर त्यावेळेस आई काय म्हणते? 5 भावांमध्ये वाटून घ्या. काय म्हणाले आई? की 5 भावांमध्ये वाटून घ्या. म्हणजे स्त्रीला त्या काळात देखील एक उपभोगाची वस्तू म्हणूनच संबोधले जात होते. मित्रांनो, एवढी वाईट परिस्थिती महिलांची पहिल्यापासूनच तर आजपर्यंत चालत आलेलं आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम भारतामध्ये लागू केलेला होता. 1927 साली मुंबई विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर 1928 साली भारतातील महिला कामगारांसाठी मॅटर्निटी बेनिफिट बिल पहिल्यांदा सभेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चेस ठेवलेले होते. आणि हे बाळंतपण हक्काची वैद्यकीय रजा जी तुम्हाला मिळत आहे, जी महिलांना मिळत आहे, तर ती कुणा दुसऱ्यामुळे मिळत नाही. तर ही मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे तर तो 1928 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चेला मांडला होता आणि त्याला मान्यता देण्यात आलेली होती. आणि तेव्हापासून मॅटर्निटी
लीव जी आहे तर ती मिळत असते. नुकतेच 2017 साली मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे त्या अंतर्गत पूर्वी फक्त 12 आठवड्याच्या सुट्ट्या होत्या. मात्र सध्याचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी बदल केले आणि त्यांनी या मॅटर्निटी ऍक्ट मधल्या 12 दिवसाच्या जे काही सुट्ट्या आहेत तर 12 आठवड्याच्या ज्या सुट्ट्या आहेत तर त्या 26 आठवड्यावर नेऊन ठेवल्या. आणि आज आपण सर्वेच्या सर्वे प्रत्येकाच्या घरामध्ये जर नोकरीला असतील महिला तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे 12 आठवड्याच्या नव्हे तर 26 आठवड्याच्या सुट्ट्या मिळत आहेत. मात्र आम्हाला म्हटलं जातं, सरांनी जसं म्हटलंय, सर जे मराठी विभागाचे जे सर आहेत विभाग प्रमुख ते म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे कैवारी म्हटलं जात असतं. महिलांना हे माहीतच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठीच नव्हे तर इरिगेशन मध्ये देखील त्यांची मोठी क्रांती होती. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब म्हटले होते की नदी जोड प्रकल्प जर कधी तुम्ही अवलंबले तर हा भारत सुजलाम सुफलाम होईल. मात्र नदी जोड प्रकल्प काय की सर्व नद्या ज्या आहेत तर त्या कोरड्या पडत आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत तर ते मोठ्याने आपण जगासमोर मांडत आहोत, मात्र इम्प्लिमेंटेशन 0 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणायचे की हे जे संविधान आहे संविधान खूप चांगलं आहे. संविधानामधले जे काही आर्टिकल्स आहेत ते खूप सुंदर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर जगातील सर्व फिलॉसॉफर आहेत तर ते म्हणतात की भारताच्या संविधानासारखं संविधानच नाही. भारताच्या संविधानासारखं संविधानच नाही. कारण आता जर कधी लेटेस्ट रेफरन्स जर कधी घेतला तर अमेरिकेमध्ये लॉकडाऊन अमेरिकेवाल्यांना करता येत नाही. कारण त्यांना सहजासहजी संविधानामध्ये बदल करता येत नाही. इंग्लंडची राज्यघटना एवढी लवचिक आहे की ते केव्हाही बदल करून घेतात. मात्र भारताचं संविधान हे लवचिक देखील आहे आणि परिरूढ देखील आहे. म्हणजे दोघं जे काय आहेत तर तो दोघांचा संगम ह्या संविधानामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथेच थांबले नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान काम समान वेतन देण्याचा एक मोठं ऍक्ट देखील महिलांसाठी भारतीय त्यावेळेचे जे काही लोक होते त्यावेळेचे संसदेमधले जे काही इंग्रज होते तर त्यांच्या समोर मांडलेले होते. 1942 ते 1946 मध्ये लेबर मिनिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं इक्वल पे फॉर इक्वल वर्क रिस्पेक्टिव्ह ऑफ सेक्स. ही क्रांतिकारी कल्पना राबविणारे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. आज जर कधी माझ्या बाजूला एका दिवशी माझी ऍज अ मेल म्हणून ऍज अ पुरुष म्हणून अपॉइंटमेंट झालेली असेल आणि एखाद्या माझ्या भगिनीची त्याच दिवशी सेम पोस्टवर अपॉइंटमेंट झालेली असेल, माझा जर कधी 1 लाख पगार असेल तर त्या भगिनीला देखील 1 लाख पगार दिला जातो. आणि हा हक्क आणि अधिकार कोणी दिलेला आहे तर तो देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे. त्यावेळेस असं होतं की समान जरी काम केलं तरी देखील जेंडरवर कामाचा मोबदला ठरवला जायचा, लिंगावर कामाचा मोबदला ठरवला जायचं. जर कधी स्त्री असेल तर स्त्रीला 3 रुपये रोज दिला जात असेल फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि पुरुष असेल तर त्याला 5 रुपये रोज दिला जात असेल. म्हणजे हा इरिस्पेक्ट होता, हा असमानता होती आणि या असमानते विरोधामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती केलेली होती. आणि समान वेतन समान काम असा जो काही कायदा आहे तर त्यांनी आणला आणि आम्हा सर्वांना जे काय आहे समान वेतनाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर आज आपण म्हणतो की आम्हाला मतदानाचा अधिकार पहिल्यापासून मिळालेला आहे, बाय बोर्न मिळालेला आहे. इट इज रॉंग. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण
खरोखर भारतीय स्त्री पुरुषांना असलेली मतदानाचा अधिकार हा मुद्दा कधी काळी वादाचा आणि अतिसंवेदनशील असू शकतो, यावर कदाचित आज आपला विश्वास बसणार नाही. देशाचे कायदे मंडळ निवडून देण्यात माझाही हातभार आहे, हा विश्वास आणि अभिमान आज प्रत्येक मतदाराच्या मनात असतो. या पाठीमागे भारतीय संविधानाचे आर्टिकल 326 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. मात्र स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये असं नव्हतं. एवढंच नव्हे की भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील वोटिंगच्या राईट्स प्रत्येकाला वेगवेगळे होते. इंग्लंडमध्ये देखील ठराविकच लोक मतदान करत होते आणि भारतामध्ये देखील तसंच आलं. भारतामध्ये देखील असं म्हणायला लागले की जो इन्कम टॅक्स पे करत असेल तोच वोटिंग देऊ शकतो, तोच मतदान करू शकतो, असा जो काय आहे तर तो सूर निर्माण झालेला होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान बहाल केलं आणि 1950 नंतर महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील वोटिंगचा अधिकार, मतदानाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. 1950च्या नंतर देखील बरेच असे देश होते त्या देशांमध्ये महिलांना व इतर जे काही लोअर कास्ट पीपल होते यांना मतदानाचा अधिकार नव्हता. भारत असा एकमेव देश होता की ह्या देशामध्ये सर्वांना जे 18 वर्षे पूर्ण करत आहेत तर त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. आणि हा मतदानाचा अधिकार आज पूर्वी एकेकाळी असं होतं की राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा. भारताचा जो राजा असेल तो राणीच्या पोटातून जन्माला यायचा. मात्र आजचा जो काही राजा आहे तो राजा मतपेटीतनं जन्माला येत असतो आणि त्या जन्माला घालण्याचं काम तुम्ही आम्ही सर्व करत आहोत, महिला करत आहोत. आज भारताचा प्रधानमंत्री निवडण्याचं काम, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याचं काम, गावाचा सरपंच निवडण्याचं काम या महिला करत आहेत. सर्व SC ST NT OBC आणि सर्वच भारताचे जे काही जेवढे लोक आहेत तर ते करत आहेत. हा हक्क आणि अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप कठीण परिश्रम करावे लागलेले होते. एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरेच मंदिर प्रवेश केला. आताच त्या दीदीने म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरमध्ये प्रवेश केला, हे केलं ते केलं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते तर ते मंदिराच्या प्रवेशासाठी का जात होते ते आपण पुढे पाहूया. हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाकरिता व स्त्रियांची विविध प्रकारच्या शोषणातून सुटका व्हावी यासाठी हिंदू कोड बिल, जात पंचायत मध्ये स्त्रियांना स्थानच नव्हते. देवदासी, मोरल्या, जोगणी यांच्या बाबत असलेली प्रथा उखडून टाकण्यासाठी चळवळ सन 1927च्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहात स्त्रियांचा सहभाग देखील होता. सन 1929च्या काळाराम मंदिर सत्याग्रहात पहिली अटक जी झालेली होती तर त्या अटकेमधली पहिली जी टीम होती तर त्या पहिल्या टीम मध्ये सर्व्याच्या सर्व्या, त्या तुकडीमध्ये सर्व्याच्या सर्व्या महिला होत्या. काळाराम मंदिर प्रवेश करत असताना कोण होत्या? महिला होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व चळवळी समाजातील महिलांच्या नेतृत्वाला पाया भक्कम करण्यासाठी बनवत होत्या. सर्व आंदोलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 1924-25 सालापासून सुरुवात केली होती. या आंदोलनास त्यांनी शूद्र अतिशूद्र नेत्या म्हणून संबोधले गेले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सनातनी लोकांकडून कडवे विरोध देखील होत होते. महिलांचे प्रश्न, दलितांचे अधिकार, दलित व स्त्रियांचे मंदिर प्रवेशाला नाकारणारी सनातनी प्रवृत्ती या विषयात सनातनी मंडळींनी कधीच सहयोग केला नाही. आज अशा मंडळींपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी पाठीराख असणारे सर्व मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती साजरी करत आहेत आणि सर्वेच्या सर्वे
भाषण ठोकत आहेत आणि सांगत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे होते. आणि मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवीत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सामाजिक न्याय अजून खूप दूर आहे. हेच आज महिलांना शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश तर दिला जातच नाही, त्र्यंबकेश्वरच्या व कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या गाभाऱ्यात देखील प्रवेश दिला जात नाही. मित्रांनो, कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचं आहे. कायद्याचे कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मानसिक फ्रीडम इट इज इम्पॉर्टंट, सायकोलॉजिकल फ्रीडम इट इज इम्पॉर्टंट. जात कुठून आली? जात डोक्यातनं आलेली आहे आणि जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत महिलांवर देखील होणारे अत्याचार कमी होणारच नाही. नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेश तर असं म्हटलं जातं की हा प्रवेश शूद्र अतिशूद्रांसाठी होता. चला समजूया, हा प्रवेश कुणासाठी होता? शूद्र अतिशूद्रांसाठी होता. ठीक आहे, परंतु आज महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश किंवा चौथऱ्यावर प्रवेश दिला जात नाही. हा शूद्र अतिशूद्र महिला करिता नसून हा कुणाकरिता आहे? हा लढा जो आहे तर सवर्ण महिलांसाठी देखील हा लढा आहे. आज शनी मंदिराच्या चव्हाट्यावर आपण महिला जाऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर आज देखील भारतामध्ये बऱ्याच घरांमध्ये वाईट प्रथा आहे की महिलांना 5 दिवस एखाद्या स्वयंपाकगृहाला हात लावू देत नाही. एवढंच नव्हे तर तिला घराच्या बाहेर ठेवलं जात असतं. एवढे कर्मठ लोक भारत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील आपल्या ह्याच भारतामध्ये आहेत, भारताच्या बाहेर नाही. आपल्याला सांगितलं जातं की पाकिस्तानची कंडिशन खूप खराब आहे, बांगलादेशाची कंडिशन खूप खराब आहे. मित्रांनो, तुम्हाला एक पुन्हा सांगू इच्छितो की वर्ल्ड हंगर रेशो नावाचा एक जागतिक एक न्यूजपेपर आहे, तर त्यांनी वर्ल्ड हंगर रेशो काढलेला आहे आणि त्या वर्ल्ड हंगर रेशो मध्ये तुम्ही पाहून घ्या, भारत जो आहे तो 107व्या स्थानावर आहे, पाकिस्तान 96 वर आहे, बांगलादेश 103 वर आहे. वर्ल्ड हंगर रेशो जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त भूकबडी जी आहे पाकिस्तानपेक्षाही जास्त आहे, बांगलादेशापेक्षाही जास्त आहे. मात्र भारताचे जे काही 4 पिलर आहेत ते 4ही पिलर खोटे बोलतात. मीडिया तर नेहमी खोटं बोलत असते आणि म्हणूनच आम्हाला असं दाखवलं जात असतं की पाकिस्तानमध्ये भूकबडी आहे. तुम्ही स्वतः तिथं जाऊन पाहिलं, एक रिपोर्ट नुसार ते म्हणत आहे की पाकिस्तान 93च्या स्थानावर आहे वर्ल्ड हंगर रेशो मध्ये. आपल्याला बऱ्याच खोट्या जे काही बातम्या आहेत तर त्या दाखवल्या जात आहेत. मित्रांनो, या महिलांना विरोध का केला जात आहे? वास्तविक पाहता राज्यघटनेच्या अनुच्छेद 15 व 25 अन्वये तसेच संबंधित कायद्या अन्वये असलेले मंदिर प्रवेशाच्या आणि धर्म आचरणाचा महिलांना मूलभूत हक्क आणि अधिकार आहे. महाराष्ट्र हिंदू प्रार्थना स्थळे प्रवेश प्राधिकरण कायदा 1956 मधील तरतुदीनुसार जर एखाद्या व्यक्तीस त्याने जर कधी याचं उल्लंघन केलं तर त्याला 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. पण होतो का? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी शनी शिंगणापूर जे काय आहे तर त्या मंदिराच्या चौथरे उघडण्यात आले आणि तिथं महिलांना प्रवेश देण्यात आलं. मात्र या दोघही त्र्यंबकेश्वर असेल किंवा शनी शिंगणापूर असेल, या शनी शिंगणापूरच्या ज्या ट्रस्ट आहे त्याच्या अध्यक्ष ज्या होत्या तर त्या महिला होत्या. महिलाच नव्हे तर ज्या संविधानामुळे त्या न्यायाधीश झाल्या होत्या त्या न्यायाधीश होत्या आणि त्या न्यायाधीश असून देखील महिलांना त्या चौथऱ्यावर जाऊ देत नव्हत्या. त्या कुठल्या शाळेमध्ये जाऊन न्यायाधीश झाला याचा तपास आम्ही केला पाहिजे. कारण महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराला खत पाणी घालण्याचं काम कोणी करत असेल
तर ते मोठ्या प्रमाणामध्ये महिलाच करत असतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण आपल्या समोर बरेच असे उदाहरणं आहेत, वेळ नसल्यामुळे मी जास्त उदाहरण देण्यात वेळ वाया घालत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झालेली असते त्या प्रमाणामध्ये त्या देशाची प्रगती समजली जात असते. आज आपल्या देशामध्ये देखील राष्ट्रपती झालेत, प्रधानमंत्री झालेत, कलेक्टर झालेत, सर्वेच झालेत, मात्र महिलांसाठी किती काम केलं हो या ज्यांनी ज्यांनी महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत, प्रधानमंत्री झालेल्या आहेत, कलेक्टर झालेल्या आहेत, यांनी किती महिलांसाठी काम केलं हा संशोधनाचा विषय आहे. आणि मी म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश करण्याचा त्यांचा मुळीच हेतू न होता, मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याचा त्यांचा मुळीच हेतू न होता. त्यांना समाजामधले जे काही झोपलेले लोक होते त्यांना जागृत करायचं होते. रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तर तो त्यांच्यामधला अवेअरनेस निर्माण करायची होते. तुम्हाला एक साधं उदाहरण पुन्हा देऊ इच्छितो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजेला मानायचे नाही, मूर्ती पूजेला त्यांचा विरोध होता. उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेत होते आणि बुद्ध धम्माची दीक्षा घेत असताना रात्रभर हजारो लोक नागपूरच्या ग्राउंडवर, नागपूरच्या त्या दीक्षाभूमीच्या ग्राउंडवर जाऊन रात्रभर साफसफाई करत होते, स्वच्छता करत होते, सजावट करत होते. आणि आंबेडकर सकाळी पहाटे पहाटे 5:30-6च्या दरम्यान गेले, एक खुर्ची घेतली आणि हातामध्ये तरुण भारत पेपर घेतला आणि तरुण भारत पेपर वाचत 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे तल्लीन झाले की त्यांना काही सूचना पेपर वाचत राहिले. आणि लोकांनी पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. ते पुढे सरसावले गेलेत आणि एका पाठीमागून एका मागे माग रांग लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडता आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडत आहेत, मात्र त्यांना माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला स्पर्श करायचा नाही आणि सर्व तेच करत होते. कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला स्पर्श करत नव्हते, लांबून जात होते, पायाजवळ जात होते, पाय पडत होते आणि निघत होते. जसं आपण शिर्डीच्या मंदिरामध्ये जातो आणि पाय पडण्याच्या आधीच आपल्याला धक्का देतात आणि बाहेर काढतात आणि आपली पूजा जी आहे तर ती घेतात आणि ते कुठं टाकतात त्यांनाच माहिती. अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडले जात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व पाहत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे दिसलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपर वाचण्यामध्ये तल्लीन होते. असाच एकाचा हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला लागला. थंडगार लागल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम दचकले आणि उठून उभे राहिले. उठून उभे राहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहतात तर एवढी मोठी रांग त्यांच्या समोर उभी आहे आणि ते काय करत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाय पडत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हातामध्ये एक मोठी काठी होती आणि ते काठी घेऊन झोडपत सुटले. सर्वांना झोडपत सुटले आणि तरुण भारतचे पत्रकार त्यावेळेस त्यांच्या बाजूलाच उभे होते. नानकचंद रथू जे आहेत तर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला रेफरन्स जर पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात. तर तरुण भारतचे पत्रकार बाजूलाच उभे होते आणि त्या पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घाबरतच विचारलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे खूप संतापी होते बाहेरून. जसं नारळ असतं ना, बाहेरून एकदम कठीण आणि आतून एकदम मऊ, त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी विचारलं की बाबा एक विचारू का? हा विचारा ना. अहो हे सर्व लोक
तुम्हाला मशिया समजत आहे, देव समजत आहे, भगवान समजत आहे आणि समजून तुमचे पाया पडत आहेत आणि तुम्ही त्यांना लाठीने मारत आहात, हे चुकीचे आहे. काय म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? हे चुकीचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे बाबा, मी हेच नाही मला पाहिजे आहे. मला मशिया ह्या लोकांनी समजू नये, मला देव या लोकांनी समजू नये, मला भगवान या लोकांनी समजू नये. यांनी स्वतःचे उद्धार करते व्हावे, यांनी स्वतःचा उद्धार करावा. जर यांनी मला देव समजले, यांनी जर कधी मशिया समजले, मी आज आहे उद्या नाही, आणि मी जर कधी यांना सोडून गेलो तर यांचे हाल होतील, आणि म्हणून मला हे नको हवे. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीपूजेला विरोध करत होते. त्यांनी फक्त आणि फक्त हे का केलेलं होतं? आपला सेल्फ रेस्पेक्ट जागृत करण्यासाठी हे केलेलं होतं. शेवटचा पॉइंट आहे तो हिंदू कोड बिलाचा. कांबळे सर, सर प्लीज माईक ऑफ करा. शेवटचा पॉइंट आहे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या संबंधात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गातील असमानता, स्त्री पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यातील निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. ते ह्या रेफरन्स मध्ये म्हणाले होते की शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखं होय. काय म्हणाले होते? जर कधी हिंदू धर्मामध्ये काही उणिवा होत्या, या उणिवा जर कधी आपण जशाच्या तशा ठेवल्या तर काय होऊ शकतो की हा हिंदू धर्म जो आहे तर तो पुन्हा खराब होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माचे खूप मोठे प्रेमी होते. त्यांना हिंदू धर्म त्यागायची मुळीच इच्छा नव्हती. त्याचमुळे हिंदू कोड बिल त्यांनी अस्तित्वात आणलं होतं. जर कधी हिंदू कोड बिल मान्य झालं असतं तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलीच नसती. कारण याच्यामधल्या ज्या उणिवा होत्या तर त्या हिंदू कोड बिलामुळे भरून निघणार होत्या. महिला पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टींपासून वंचित राहिल्या आहेत त्या गोष्टी म्हणजे शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, संपत्तीवरील समान मालकी हक्क, स्वतःचा विकास करण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, भारतीय पुरुष सत्ताक व्यवस्थेचे जोखड फेकून देऊन तिला कायदेशीररित्या समाजात अग्रेसर होता यावं यासाठी बाबासाहेबांनी अतुल्य मेहनत घेऊन हा मोठा जो का आहे मोलाचा एक वाटा जो काय होता हिंदू कोड बिल मांडला होता. हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीला सर्वोच्च महत्वाचे स्थान दिले होते. बिलाद्वारे तुकड्या तुकड्यांमध्ये वाटला गेलेला हिंदू समाज प्रथम कायद्याच्या कक्षेत येत होता. पण याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे या कोड बिलाद्वारे स्त्रीला पहिल्यांदा एक माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळत होता. भारतीय स्त्रीला मिळालेला घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित इस्टेट मधील मुलींबरोबर मुलीला मिळालेला वाटणीचा अधिकार आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर दर्जा हे हिंदू कोड बिलाचे ठळक मुद्दे होते, ज्यावर वादळ उठलं किंबहुना उठवण्यात आलं. याही व्यतिरिक्त विधवा मुलीला संपत्तीमध्ये अधिकार देण्याचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानस होता. भारतीय पुरुषाच्या एकापेक्षा अनेक विवाह करण्यावर देखील डॉक्टर बाबासाहेबांची बंदी होती. आणि हे सर्व तत्कालीन त्या पुरुषांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं, मिरचीसाठी सारखं झणझणत होतं. आणि म्हणूनच त्यावेळेतले जे काही लोक होते तर त्यांनी ह्या हिंदू कोड बिलला खूप मोठा विरोध केलेला होता. 1945 साली ऑल इंडिया अँटी हिंदू कोड बिल कमिटी स्थापन झाली होती,
ज्यांनी हिंदू धर्मशास्त्राला संमत नाही असे कायदे करण्याच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला अधिकार नाही अशी भूमिका घेतली. आज मुस्लिम स्त्रियांना ट्रिपल तलाकचा हक्क मिळाला म्हणून आनंद व्यक्त करण्याचे म्हणजे हिंदू समाजावर पडलेला हा एक मोठा बॉम्ब आहे अशी संभावना केलेली आपण सर्व ऐकलेले आहोत. आपण सर्व श्रुत आहोत. अगदी आंबेडकरी जात काढून त्यांची जात देखील काढण्यात आलेली होती आणि म्हटलं होतं एका अस्पृश्याला हिंदू धर्माबाबत कायदे बनवण्याचा अधिकार नाही. इतक्या हीन दर्जाचं वक्तव्य कर्मठ लोकांनी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेलं होतं. मित्रांनो, सुधारणा घरापासूनच होत आहे, होत असते. हिंदू समाज कायद्याच्या कक्षेत येतोय ही आनंदाची गोष्ट होती. आता मुस्लिम ख्रिश्चन समाजापासून सुरुवात करा असा कुठलाही आग्रह कुणीही त्यावेळेस कोणत्याही लोकांनी धरला नाही. अगोदर आपलं घर साफ करू आणि त्यानंतर संपूर्ण समाज जो आहे तर तो समान नागरी कायद्याच्या कक्षेत आणू ही वृत्ती कुणाच्याही मध्ये त्या कालखंडात नव्हती आणि आज देखील नाही असं माझं प्रांजळ मत आहे. 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिने 26 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केले आणि 24 फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले. किती दिवस काम केले? 4 वर्षे 1 महिना आणि 26 दिवस. मात्र त्या एवढ्या 4 वर्षे 1 महिने 26 दिवसाच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम त्यावेळेस केलं गेलं. 1949 मध्ये संसदेत मांडलं. मात्र 1951 मध्ये इलेक्शन होणार होते, निवडणुका लागणार होत्या. निवडणुकाचे बिगुल जी आहे तर ती जवळपास फुकली गेलेली होती आणि या सर्व गोष्टींना त्यावेळेतले लोक जे आहेत पॉलिटिकल लोक घाबरत होते आणि घाबरून त्यांनी त्यामधील फक्त 4 विषय मंजूर करून दिले. किती? फक्त 4 विषय मंजूर करून दिली आणि त्यामुळे या महामानवाने 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा नेहरूंकडे सोपवला. पूर्ण इतिहास तुम्ही पाहून घ्या. कोणीही आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दुसऱ्यासाठी दिलेला नाही. एक तर राजकारण करण्यासाठी दिलेला आहे, एक तर स्वार्थासाठी दिलेला आहे. एकमेव महामानव आहे की त्यांनी 3 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. फक्त हिंदू कोड बिल नव्हतं. दुसरी गोष्ट होती की ओबीसीची जातीय निहाय जनगणना करणं देखील ज्यावेळेस संविधान लागू झाली तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहून दिलेलं होते की संविधान लागल्यानंतर समिती गठीत केली जाईल आणि ओबीसीची जाती निहाय जनगणना केली जाईल. दुसरी गोष्ट होती हिंदू कोड बिल आणि तिसरी गोष्ट होती परराष्ट्रीय धोरण. जे चीन आणि भारतामध्ये वाद निर्माण झालेले होते त्यावेळेस थॉट्स ऑन पाकिस्तान तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे. त्यांच्या परराष्ट्रीय धोरणासाठी आणि हिंदू कोड बिल आणि ओबीसीच्या जाती निहाय जनगणनेसाठी त्यांनी या 3 गोष्टीसाठी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट करून पंडित नेहरूंना पाठवलं. हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. काय म्हटले? हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे असे त्यात त्यांनी नेहरूंना ठणकावून सांगितले. स्त्रियांना जे कायदे मंडळ अधिकार देत नाही त्या कायदे मंडळातील पद लाथाडून स्वतःच्या तत्वासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देण्याचे तत्वनिष्ठपणा दाखवणारे अत्यंत दुर्मिळ लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जाईल. दुर्मिळच नव्हे तर मला तरी असं वाटतं की एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या हिंदू कोड बिल रिजेक्ट झाल्यानंतर जवळपास
4 वर्षांनी 1955 1956 अँड 1955 अँड 1956 मध्ये नेहरूंनी पुन्हा 4 कायदे आणले आणि ते 4 कायदे दुसरे तिसरे कुठलेच नव्हते, हिंदू कोड बिल मधलेच होते. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालक कायदा, हिंदू दत्तक विधान व पोटगी विषय कायदा असे 4ही कायदे नेहरूंनी हिंदू कोड बिल मधले घेतले. असे 4 कायदे संमत केले ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलातील तरतुदींचा समावेश केला. कुणी कबुली करो अथवा ना कबुली करो, ह्या जे 4 कायदे लावण्यात आले त्यामध्ये हिंदू समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे असं बरेच फिलोसॉफर, बरेच लेखकांचं मत आहे. बाईला खऱ्या अर्थाने मुक्त करणारा, तिच्या पंखांना बळ देणारा कायदा म्हणून या कायद्याकडे पाहता येईल. यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळात भारतीय संविधानातील आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 17, आर्टिकल 18, आर्टिकल 19, आर्टिकल 21 नुसार स्त्रियांना हक्क मिळवून देणारे अनेक कायदे पास झालेत आणि होत देखील आहेत. स्त्रियांना आज देखील स्त्रियांना आरक्षणावरनं वाद आहे. स्त्रियांना 30% आरक्षण द्यायचं की 50% आरक्षण द्यायचं, याच्यावर देखील मोठा वाद जे आहे तर तो मागे निर्माण झालेला होता. मात्र स्त्री आज आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये सेकंडरी पोझिशनवर आहे म्हणून ती रिव्होल्ट करू शकत नाही, बंड करू शकत नाही. कारण जर कधी भारतामध्ये 50% जर कधी पॉप्युलेशन पुरुषांचं असेल आणि 50% जर कधी पॉप्युलेशन स्त्रियांचं असेल, तर मला असं वाटतं की महिलांना देखील 50% रिझर्वेशन दिलंच गेलं पाहिजे. तेव्हा कुठं जाऊन महिला शाळेत जाते, मात्र सकाळी तिला टिफिन बनवावा लागतो, कपडे धुवावे लागतात, घर साफसफाई करावे लागतं, पोचा मारावे लागतं. हे सर्व काम करून ती नोकरीला जाते आणि भाऊ जर कधी नोकरीला असेल तर तो मात्र फक्त टिफिन घेऊन जात असतो. हा जो काही भेद आहे, ही जी काही दरी आहे, केव्हा संपेल? जेव्हा 50-50 होईल. 50-50 इट मीन्स 50% रिझर्वेशन महिलांना मिळेल, तेव्हा तो भाऊ देखील 50% काम घरामध्ये निश्चित करेल आणि असं व्हायलाच पाहिजे. तेव्हा समानता जी आहे तर ती अस्तित्वात येईल असं मला वाटतं. आजची स्त्री सुशिक्षित आहे, स्वतंत्र आहे, कमावती आहे, याचं श्रेय फुले दाम्पत्यांना जसे जातं तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्काबद्दल सजग आहे, जागरूक आहे. तिला तिचे अधिकार ठाऊक आहे, तिच्या हक्कासाठी तिला लढता येतं, तिला सामाजिक राजकीय स्टँड घेता येतं, तिच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला दाद मागता येतं, लढता येतं. अनेक गोष्टींचं श्रेय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. जे काही मी मांडलं हे सर्वच्या सर्व चांगलं असेल तर ते महापुरुषांचं समजावं आणि जे काही वाईट असेल तर ते माझं स्वतःच समजून ते मला परत करावं आणि जे समजलं असेल ते आपण समाजामध्ये SC ST NT OBC सर्व 85% बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी हे लिटरेचर वापरावं अशी माझी अपेक्षा आहे. मला संयोजकांनी ह्या नॅशनल वेबिनार मध्ये बोलवून मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य, मराठी विभागाचे विभाग प्रमुख आणि डॉक्टर कांबळे सर यांच्या खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सरांनी अगदी विस्तृतपणे मांडणी केलेली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून महात्मा फुले, शाहू महाराज आणि एकंदरीत बाबासाहेबांचं व्यक्तिगत जीवन, सामाजिक कार्य आणि एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास आणि सद्यस्थिती असणारी राजकीय सामाजिक घडामोड जी आहे, या सगळ्यांचा उहापोह सरांनी आपल्या व्याख्यानातून करून दिलेला आहे. तर याबद्दल
कोणत्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, काही सांगावंसं वाटावं असेल तर त्यांनी विचारला हरकत नाहीये. काही प्रश्न आहेत का? मला ठाऊक आहे सरांनी अगदी भरपूर वेळ घेतलेला आहे आणि भरपूर आपल्याला माहिती दिलेली आहे. तरीही तुम्ही मनामध्ये काही प्रश्न असतील तर 2 मिनिटांमध्ये विचारा, सर तुम्हाला उत्तर देतील. जाधव सर, आपण समारोपाकडे जाऊया का मग? होय होय, कारण काय माहितीये सरांनी एवढं छान घेतलेलं आहे आणि पोटेन्शियल जबरदस्त एनर्जी. छान सर. हो हो हो, तेच म्हटलं. घ्या Thank you, सर, sir. पुढे आणि घ्या. अगदी विस्तृत वेळ मांडणी जास्त केलेली घेतला आहे का, सर? सरांनी. नाही नाही जाधव सर, वेळ जास्त घेतला का? नाही सर, उत्स्फूर्तता आणि जो काय अभ्यास आहे ना तो खूप छान आहे. हा, आपण भेटूच लवकर प्रत्यक्ष. थँक्यू सर. सर चालेल, करा मग आपण समारोप करा. समारोप करूया. हो ओके हो. ओके. आमचे मित्र डॉक्टर जितेंद्र बागुल सर, आम्ही त्यांना जय बागुलच म्हणतो. तर सर आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या वेबिनारच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याबद्दल सरांचं मी अतिशय मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. खरं तर आज सरांच्याकडे भरपूर वेळ, त्याच्याकडे वेळच अजिबात आज नव्हता, तरीही मी म्हटलं की एक औचित्य आजच्या दिवसाचं असतं. जर आपण पोस्टपोन केलं तर त्याचं फार महत्व राहत नाही. तरी ही वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांनी विस्तृत आणि छान त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि आता या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. काही प्राध्यापक मंडळी आपली सहभागी झाली होती, त्यांचे खास आभार माना. हो. माफ करा. प्राध्यापक मेरू प्रभा मॅडम, प्राध्यापक प्रसन्न सोनावणे सर आणि डॉक्टर हेमलता मुके मॅडम यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. चला सर, बंद करू. होय, उद्याची लेक्चर होतील आपले. हा, चला. हो, चालेल. ओके ओके.